नमस्कार, मी आनंद बिराजदार आपले अभ्यासश्री अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत करतो। परीक्षा दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळांच्या अध्यक्षपदी नुकतेच प्रख्यात लेखक, वक्ते आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष म्हणून प्राध्यापक मिलिंद जोशी यांची 10 एप्रिल 2025 रोजी एकमताने निवड झाली। याच वेळी सुनीता राजे पवार यांची कार्यवाहकपदी आणि विनोद कुलकर्णी यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली। चला तर मग या संस्थेबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया। 1951 मध्ये कारवार या ठिकाणी भरलेल्या संमेलनामध्ये या संस्थेची कल्पना सर्वात आधी मांडण्यात आली आणि प्रत्यक्षामध्ये 1961 साली तिची अधिकृत स्थापना करण्यात आली। या संस्थेच्या संस्थापक संस्थांमध्ये मुंबई मराठी साहित्य संघ एक, दुसरा म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, तिसरा म्हणजे विदर्भ साहित्य संघ नागपूर आणि चौथा म्हणजे मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर। या 4 महत्त्वपूर्ण संस्थापक सदस्य त्यांची नावे लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये प्रश्न यावरती विचारू शकतात। महत्त्वाची उद्दिष्टे जर विचारात घेतली तर मराठी भाषा साहित्य आणि संस्कृतीचं संवर्धन करण्याचं काम या महामंडळाकडून केले जाते। सोबत दरवर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्याचं काम देखील या महामंडळाकडून केलं जातो। महामंडळाचे कार्यालय 3 वर्षासाठी संस्थापक संस्थांमध्ये फिरत राहते। अलीकडील साहित्य संमेलनाची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया। 2021 मध्ये नाशिक या ठिकाणी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आला होता, त्याचे अध्यक्ष होते जयंत नारळीकर। 2022 मध्ये उदगीर या ठिकाणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आला होता, त्याचे अध्यक्ष होते भरत ससाणे। 2023 मध्ये वर्धा या ठिकाणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आला होता, त्याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती नरेंद्र चप्पळगावकर। 2024 मध्ये अंमळनेर या ठिकाणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आला होता आणि त्याचे अध्यक्ष होते रवींद्र शोभणे। आणि आता नुकताच म्हणजे चालू वर्षामध्ये 2025 मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्यात आला होता, त्याची आवृत्ती 98वी होती आणि त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर तारा भवाळकर। ही इन्फॉर्मेशन विविध परीक्षा दृष्टिकोनातून तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर अभ्यासश्री अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओ सेशनमध्ये। थँक्यू, जय हिंद।